खमंग खुसखुशीत धपाटे. आणि हे धपाटे मी उरलेल्या शिळ्या खिचडीपासून केलेले आहे. शक्यतो आपण शिळी खिचडी फक्त गरम करून खातो, तशी गरम करून न खाता अशा पद्धतीने धपाटे करून का घरातल्या सर्वांनाच नक्की आवडतील, कारण खूप छान आणि मस्त चविष्ट लागतात. ही रात्रीची उरलेली शिळी खिचडी आहे आणि जवळपास 1-1.5 वाटी आहे. फोडणीची खिचडी आहे. आता तुमच्याकडे फिकी असेल, फोडणीची असेल, कोणतीही घेऊ शकता. यातले जे शेंगदाणे आहे ते मी एकदा काढून घेते. असे शेंगदाणे वेचून घेतले, कारण धपाटे थापताना जड जाऊ नये म्हणून. आता ही जी खिचडी आहे कुस्करून घ्यायची, कारण यामध्ये भाज्या वगैरे आपण वापरतोच, बटाटा, फ्लावर वगैरे, ते कुस्करून घ्यायचं. त्यासाठी हे ताटात ओतून घेते. यातल्या ज्या भाज्या असतात त्या शक्यतो मऊ झालेल्या असतात, त्यामुळे अशा हाताने प्रेस केल्या तरी एकत्र एकजीव होऊन जातात. अशा होत नसेल तर ग्लासच्या बुडाने वगैरे प्रेस करून तुम्ही हे सर्व एकत्र एकजीव करू शकता. हे बघा, सर्व छान असे एकजीव झालेले आहे, त्यामुळे धपाट्याचं पीठ मळायला सोपे जाते. आता धपाट्याची चव छान लागावी म्हणून 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. खिचडीतले जे शेंगदाणे आहे ते वेचून घेतले होते मी, तेही तुम्ही जाडसर कुटून घेऊ शकता, किंवा मी या ठिकाणी दुसरे भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडा जाडसर कूट घेतला, तोही वापरायचा. त्यामुळे धपाट्याची चव छान लागते. खिचडी जरी तिखट आहे तरी त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा जाडसर कुटून घेतला. कोथिंबीर अर्थात आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी आता हे सर्व साहित्य खिचडीचं जे आपण मळून घेतलेलं बॅटर आहे त्यामध्ये घालून घेते. त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार दुसऱ्याही भाज्या घालू शकता. अर्धी वाटी किसलेल्या काकडीचा किस घेतला, म्हणजे 2 मध्यम आकाराच्या काकड्या किसल्या की तो किस, यातलं पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी दुधी भोपळा, लाल भोपळा किंवा बटाटा वगैरे किसून वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. 1 वाटी भरून मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे पीठ मळायला सोपे जाईल आणि धपाट्याची चव छान खमंग लागेल. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं पीठही वापरू शकता. आता हे मळून घेते, पण 1 मिनिट यामध्ये आपल्याला अजून पाव चमचा हळद घालायची, त्यामुळे छान रंग येईल. चवीनुसार मीठ घालायचं. खिचडीतही मीठ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे मळून घ्यायचं आणि पाणी लगेच नाही घालायचं, कारण आपण जी काकडी वापरलेली आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. खिचडी ओलसर आहे, त्यामुळं पाणी न वापरता एकदा हे पीठ मळलं. हे बघा, असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आणि मळत असताना अगदी 1 छोटी वाटी बघा, त्यातले अर्धी वाटी म्हणजे जवळपास 2 छोटे चमचे पाणी वापरल्या गेलेलं आहे. पीठ पतलं अजिबात करायचं नाही. आता धपाटे थापून घेऊ. धपाटे थापत असताना कॉटनचा कपडा चांगला पाण्यात पिळून घेतला. तो नंतर पोळपाटावर घातला, त्यावर थोडंसं पाणी घातलं. एक गोळा तयार करून घेतला, तोही त्यावर ठेवायचा आणि हात फक्त पाण्याने ओला करायचा. थापत असताना फार पाण्याचा वापर नाही करायचा, नाहीतर जो कपडा घेतलेला आहे त्यालाच हे पीठ चिटकून राहील. आणि शिळ्या खिचडीचे धपाटे फार पतलेही करायचे नाही, किंचित थोडीशी जाडसरच ठेवायची. आता याला छिद्रे पाडून घेऊ. त्यानंतर 2 टोक धरून आता हे तव्यावर घालून घ्यायचं. तवा मी तापून घेतलेला आहे. त्यानंतर गॅस मिडियम करायचा. छान तेल लावून घेतलं, त्यावर हे बघा, अलगद रुमाल टाकायचा आणि काढून घ्यायचे. एकदम सोपे आहे, अशा पद्धतीने काढून घ्यायचे. आणि यानंतर मिडियम गॅसवरती एका बाजूने 2-1 मिनिटे धपाटे होऊ देऊ. होत असताना त्यामध्ये मी थोडे तेल घालून घेते. तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता. आणि कपड्याचा धपाटा जर निघालाच नाही तर पुन्हा कपडा स्वच्छ धुवून धपाटे थापून घ्यायचे. 2-3 मिनिटं एका बाजूने झाले की उलटून घ्यायचं. आणि समजा बायचान्स शिजल्याच गेल्या नाही या बाजूने, तर पुन्हा उलटून पालटून दोन्ही बाजूनी शिजून घेऊ शकता. आता दुसऱ्या बाजूने छान 2-3 मिनिटं भाजून घेऊ हा धपाटा. यावरती मी पुन्हा तेल घालून घेते. मस्त दोन्ही बाजून खमंग खरपूस भाजायचे. खूप छान आणि मस्त चव लागते. अगदी सर्वांना आवडतील असे होतात. शिळी खिचडी फक्त गरम करून न खाता अशा पद्धतीने धपाटे करून का खूप छान आणि मस्त होतात. आणि एक धपाटा भाजायला मिडियम गॅसवर जवळपास 4 ते 5 मिनिटं लागतात. मस्त खमंग खरपूस हे धपाटे तयार झालेले. आता हे गरम गरम खाऊ शकता डायरेक्ट ताटात घेऊन, किंवा एखाद्या चाळणीत नाही तर दुरडीतही काढून ठेवू शकता तुम्हाला जर नंतर खायचे असेल तर. हे बघा, खूप छान आणि मस्त खमंग खरपूस हे धपाटे झालेले आहे. आता हे खात असताना तुम्ही दही सोबत खाऊ शकता, किंवा टोमॅटो सॉस सोबतही खाऊ शकता, किंवा घरामध्ये लिंबाचे, आंब्याचे लोणचे असते त्यासोबतही खाऊ शकता. हे मागच्या वर्षीचे आंब्याचे लोणचे, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. लिंक खाली दिलेली आहे की तुम्ही सर्चही करू शकता. चवीला खूप छान आणि मस्त लागतात हे धपाटे. एक वेळा नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुमच्या जवळच्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्ही केल्यानंतर कसे झाले हे सांगायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा प्लीज.